अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी केलेल्या कथित त्रासाला कंटाळून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात विषप्राशन करून गेलेल्या दिलीप यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेचा संपूर्ण तपास आता CIDकडे सोपविण्यात आला आहे। स्थानिक पोलिसांवरच या प्रकरणात मृतकाने आरोप केले असल्याने पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनीच सदर प्रकरणाचा तपास CID मार्फत करण्यात यावा अशी शिफारस केली। हे विशेष मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक तपास व्हावा तसंच मृतकास न्याय मिळावा या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत। न्यायालयीन प्रक्रियेनुसार मृतकाचा पंचनामा विशेष दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि देखरेखीखाली कायदेशीररित्या करण्यात आला। मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट व्हावं यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं। या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींचं पालन करून पारदर्शकता राखण्यात आल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे। संपूर्ण प्रकरणाचा उच्चस्तरीय आणि निष्पक्ष तपास व्हावा यासाठी पोलीस अधीक्षकांच्या शिफारसीनंतर पुढील तपास CIDकडे सोपविण्यात आला असून आता या प्रकरणाचा तपास CID मार्फत सुरू आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील सर्व कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार सखोल आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचं सांगितलं आहे।